गोडच खायचंय का? चल आज आपण बनवत उपासाचे गुलाबजामुन. तुम्ही बघू शकतात माझे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन एकदम लुसलुशीत आणि रसरसीत झालेले आहेत. एक पण गुलाबजामुन माझा फुटला नाही अथवा विरघळला नाही. त्यासाठी मी घेतलेले आहे पाव किलो रताळे आणि त्याच्यासाठी मी घेतलेले आहे पाव वाटी मिल्क पावडर. जेवढे आपण जास्त मिल्क पावडर वापरू तेवढे आपले चांगले होणार. फक्त मिल्क पावडर जास्त प्रमाणात वापरायची, कमी नाही घ्यायची. कुकरमध्ये आपले एवढे सगळे बसणार नाहीत म्हणून मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतले, जेणेकरून आपल्याला कुकरमध्ये ठेवायला इझी जाईल. रताळे शिजवताना आपल्याला फक्त वाफवायचे, त्याच्यामुळे आत डब्यात नाही पाणी ओतायचं, कुकरच्या बॉडीमध्ये पाणी ओतून घेतलं मी. आणि हे डब्यामध्ये घालून मी तसं डब्यात पाणी नाही घेतलं आणि एक पूर्ण गाळ शिजवून घ्यायचं. आपण बटाटे कसे शिजवतो तसं मी 3 शिट्ट्यावरती माझे रताळे शिजवून घेतलेले आहेत. शिजून झाले, त्याची पूर्ण साल काढून घेतली. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. पहिल्यांदा मी सगळं स्मॅश करून एकत्र एकजीव करून घेतलं. माझं थोडंसं कच्चं राहिलं होतं तर मी ते खिसणीनं हे करून घेतलं. एवढं काही राहायचं नाही, त्यात थोडेसे क्रम्स पण राहू नाही दिले. आणि आता मी तूप टाकलेले, तूप घेते. माझं हे घट्ट झालेलं होतं थंडीमुळे. तूप पूर्ण असं एक मळून घेतलं मी मिल्क पावडर आणि तूप टाकून. थोडंसं घट्ट मळायचं जेणेकरून आपले बॉल्स होतील. एक 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 करून मी सगळे बॉल बांधून घेतले. तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं आणि मी एक एक करून माझे गुलाबजामुन त्याच्यामध्ये सोडले. कधी पण तेल थोडंसं गरम झाल्यावरच कडक टाकून घ्यायचे. तुम्ही जर कमी गरम तेलात टाकलं तर तुमचे बॉल्स तेलात विरघळायला चालू होतील. तुम्ही बघू शकतात माझं एक पण विरघळलेलं नाही. एकदम सगळं व्यवस्थित तळून घेतले मी खरपूस. एकदम खुसखुशीत असे माझे बॉल्स झालेले आहेत, न तुटता फुटता आणि विरघळता. आता आपण गुलाबजामुनसाठी पाक करून घेऊयात. मी ते साखर घेतलेली आहे आणि त्यात पाणी ओतलं. तुम्ही तुमच्या घरात जसं गोड आवडतं त्यानुसार साखर घेऊ शकतात. आमच्या घरी थोडंसं कमीच गोड खातात सगळे म्हणून मी साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेले. आणि नॉर्मल एक तारी पाक नाही होऊ द्यायचा, त्याच्या कमीच होऊ द्यायचा. आपण गुलाबजामुनला करतो असं. आणि एक 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 मी त्याच्यामध्ये गुलाबजामुन मुरवायसाठी ठेवले. असे झाले माझे रसरसीत खुसखुशीत मस्त असे गुलाबजामुन रेडी. आता मी हे सगळे एका काचेच्या कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले. थंड झाल्यानंतर गुलाबजामुनला जरा वेगळी छान टेस्ट येते. क्लासची घाई असल्यामुळे त्यानं न काय बोलताच तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगितलं.